आणि संपूर्ण जग भारताकडे बघतोय, भारत महाराष्ट्राकडे बघतोय, महाराष्ट्र पुण्याकडे बघतोय आणि पुणे वाडियाकडे बघतोय. नमस्कार. आजच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे. चला तर बघूयात आपल्या आजच्या ठळक घडामोडी. मॉडर्न एज्युकेशन सोसायटी पुणे यांच्या वतीने नेसवाडिया वाणिज्य महाविद्यालयात दिनांक 11 ते 14 एप्रिल या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून परराष्ट्र धोरण विश्लेषक आणि महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर यांच्या हस्ते संयुक्त जयंती महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी देवळाणकर यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी विद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर वृषाली रणधीर, सचिव प्राध्यापक सचिन सानप, नवरोजी वाडिया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बहुले, विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते. उद्घाटनानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर निर्मित सत्यशोधक चित्रपट दाखवण्यात आला. मॉडर्न एज्युकेशन सोसायटी पुणे यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव आजपासून सुरू झाला आहे, जो साधारणतः 11 एप्रिल ते 14 एप्रिलपर्यंत चालणार आहे. याच संस्थेच्या समता मंडळाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून ही अतिशय एक अकॅडमिक शैक्षणिक परंपरा या महापुरुषांना अभिवादन करण्यासाठी राबवली जाते. त्याचं सातत्य आहे आणि त्याच्या माध्यमातून जे ॲकॅडमिशियन्स आहेत त्यांची व्याख्यानं ठेवली जाणं, शिक्षकांच्यामध्ये वक्तृत्व गुणाचा विकास व्हावा, विद्यार्थ्यांमध्ये व्हावा, या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धांचं आयोजन केलं जाणं, महापुरुषांच्या कार्यावरती निबंध स्पर्धा असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल, याचं आयोजन केलं जाणं, अशा प्रकारच्या अनेक ॲकॅडमिक इनिशिएटिव्ज या संस्थेच्या माध्यमातून घेतल्या जात आहेत. मी संस्थेचं त्याचप्रमाणे समता मंडळाचं अत्यंत मनपूर्वक अभिनंदन करतो, कारण याच्या माध्यमातून ज्याही काही विकसित भारताचे उद्दिष्ट आपल्याला 2047पर्यंत गाठायचे आहेत, ते गाठायचे जर असतील तर ह्या महापुरुषांचं योगदान जे आहे, त्यांचं साहित्य जे आहे, त्याचं स्मरण आपल्याला करावं लागेल. कारण या संदर्भामधलं अतिशय उत्तम अशा प्रकारचं विश्लेषण, या स्वरूपाचे आवश्यक असणारे अंदाज ह्याच महापुरुषांनी शेकडो वर्षांपूर्वी व्यक्त केलेले होते. हा आपल्या ऐतिहासिक परंपरेचा, इतिहासाचा, संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे आणि त्या दृष्टिकोनातून विशेष करून तरुण पिढीला या महापुरुषांच्या कार्याचं स्मरण होणं, आठवण होणं, त्याचा अभ्यास होणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याच्या दृष्टिकोनातून हा जो उपक्रम राबवला जातो आहे तो निश्चितपणे कौतुकास्पद आहे. मी मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या एकूणच संपूर्ण जे ट्रस्टीज आहेत, त्यांचे जे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहेत, विशेष करून समता मंडळाचे जे सगळे पदाधिकारी आहेत, यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, कौतुक करतो आणि अपेक्षा करतो की भविष्यामध्ये ही उज्ज्वल परंपरा ते अशाच पद्धतीने पुढे चालू ठेवतील. महापुरुषांचे नेमकं काय संदेश देणार आहे का आपण एक लाईनमध्ये? मला असं वाटतं की हे महापुरुष, मग ते महात्मा ज्योतिराव फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, मी यांना सातत्याने मेकर्स ऑफ मॉडर्न इंडिया असं म्हणत होतो. आधुनिक भारताचे हे जनक आहेत. आधुनिक भारताच्या विकासाचा पाया ह्या महापुरुषांनी रचलेला आहे. त्यांच्या विचाराच्या आधारावरती आमची लोकशाही समृद्ध बनलेली आहे. आज संपूर्ण जगाला भारताविषयी कौतुक आहे. त्याचं कारण असं आहे की या महापुरुषांचं कार्य, त्यामुळे या भारत जर हा विकसित बनला तर या महापुरुषांनी केलेल्या कार्याला आपण किती पद्धतीने प्रत्यक्षात आणतो त्याच्या आधारावरतीच हा भारत विकसित बनेल. मला असं या माध्यमातून हा संदेश द्यायचा आहे की भारताची ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे, भारताची सॉफ्ट पॉवर आहे आणि आज जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आहेत, त्या समस्यांचं निराकरण करण्याची क्षमता या महापुरुषांच्या विचारामध्ये असल्यामुळे हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे की केवळ ह्या महापुरुषांना भारतापुरतं मर्यादित न ठेवता आपण जागतिक पातळीवरती त्यांचे विचार घेऊन जाणं गरजेचं आहे. धन्यवाद. नमो बुद्धाय. सप्रेम नमस्कार. आज सुरुवातीला मी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 199व्या जयंतीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते. 200व्या वर्षाचा प्रारंभ. मी प्राध्यापिका
प्रोफेसर डॉक्टर वृषाली सुरेंद्र रणधीर, प्रिन्सिपल नेसवाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स, मॉडर्न एज्युकेशन सोसायटीज नेसवाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स. आज भव्य दिव्य स्वरूपामध्ये माननीय शिक्षण संचालक शैलेंद्र देवळानकर सर यांच्या व्याख्यानाने आम्ही इनॉग्रल उद्घाटन समारंभ पार पाडला आहे. तसं पाहिलं तर गव्हर्नमेंटच्या सर्क्युलरप्रमाणे 8 तारखेपासूनचे उपक्रम आम्ही सुरू केले होते. याच्यामध्ये स्वच्छता अभियान, युवा महोत्सव, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धेमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांसाठीच्या वक्तृत्व स्पर्धा, प्राध्यापकांच्या वक्तृत्व स्पर्धा या पार पाडलेल्या आहेत. पुस्तक महोत्सव हा अतिशय देखणा कार्यक्रम, ज्याच्यामध्ये पुस्तकाचं प्रदर्शन आणि पुस्तकांची विक्री हा सुद्धा उपक्रम आम्ही पार पाडला आहे. त्याचप्रमाणे कुमार आहेत यांचा अतिशय प्रसिद्ध मी सत्यशोधक ज्योतिराव फुले बोलतोय हा एकपात्री प्रयोग या ठिकाणी पार पडला. आणखी पुढे कार्यक्रम आहेत. 12 तास अभ्यास, सलग 12 तास अभ्यास, जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची खास ओळख म्हणून सगळीकडे प्रसिद्ध आहे की बाबासाहेब आंबेडकर एकदा अभ्यासाला बसले तर त्यांना भान राहत नव्हतं. दुसऱ्या दिवशी जेव्हा त्यांच्याकडे कोणी यायचं तर त्यांना विचारत होते ते की अरे तू घरी गेला नाहीस का, म्हणजे याचा अर्थ रात्रभर अभ्यास करणारे बाबासाहेब आंबेडकर सलग. ती कन्सेप्ट विद्यार्थ्यांमध्ये रुजावी म्हणून आम्ही सलग 12 तास अभ्यास हा उपक्रम 12 एप्रिल 2026 या रोजी घेणार आहोत. पुन्हा 13 तारखेला विविध कार्यक्रम आहेत ते सुद्धा पार पाडले जातील. त्याच्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आहे, विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या स्पर्धा आहेत त्या पार पडतील. आणि 14 तारखेला एक समता रॅलीचं आयोजन केलेलं आहे. त्याचप्रमाणे व्याख्यानांचं आहे, लाईव्ह कॉन्सर्ट या ठिकाणी होणार आहे, जे आम्ही कार्यक्रम पत्रिकेमध्ये सगळे प्रसिद्ध केलेले आहेत. हे सगळे उपक्रम पार पडतील. आजच्या देवळानकर सरांच्या व्याख्यानाचा एक धागा असा की नालंदा विद्यापीठ आणि तक्षशिला विद्यापीठ हे जे 2500 वर्षापूर्वी अस्तित्वात होतं ते काही कारणामुळे त्याचा साचा जरा खिळखिळा झाला. उद्ध्वस्त म्हणणार नाही मी, पण तो साचा खिळखिळा झालेला तो आता NEPच्या माध्यमातून पुन्हा जोरदारपणे नालंदासारखी आणि तक्षशिलासारखी विद्यापीठं उभी राहतील आणि भारत हा पुन्हा एकदा संपूर्ण जगाला दिशा देणारा एक देश तयार होईल. त्याच्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करणार आहोत. सरांचा उल्लेख झाला होता की सरांनी असा उल्लेख केला होता की सगळ्यांचं लक्ष भारताकडे आहे. तर माझ्या भाषणामधून मी एक छानपैकी युक्ती म्हणजे एक उपाय सुचवला की संपूर्ण जगाचं भारताकडे लक्ष आहे, भारताचं महाराष्ट्राकडे लक्ष आहे, महाराष्ट्राचं पुण्याकडे लक्ष आहे आणि पुण्याचं वाडिया कॉलेजकडे लक्ष आहे. तर भविष्यामध्ये अगदी नवीन इतिहास घडवण्यासाठी वाडिया कॉलेज कॅम्पस मॉडर्न एज्युकेशन सोसायटी ही कायम तत्पर असेल. आपल्या सगळ्यांचे शुभाशीर्वाद, शुभेच्छा यांची आवश्यकता आहे. सर्व पत्रकार बंधू भगिनींचं आभार व्यक्त करते आणि या ठिकाणी थांबते. धन्यवाद.